राज्यातील वातावरण लवकरच बदलणार. महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा अवकाळी बरसणार. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर येतोय. या नव्या हवामान अंदाजात पंजाबरावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे आगामी 5 दिवस महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडं राहणार आहे. मात्र त्यानंतर राज्यातील हवामानात मोठा विलक्षण बदल पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्या शेतीतील महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्यावीत असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिलाय. अशा परिस्थितीत आता आपण पंजाबरावांचा हा नवा हवामान अंदाज नेमका काय म्हणतोय या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंजाबरावांनी काय सांगितलं? पंजाबरावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात 2, 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यातील अनेक विभागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिलाय. 2 फेब्रुवारी 2025 पासून राज्यातील हवामानात बिघाड होईल आणि अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांनी तूर, हरभरा, कांदा काढणी पूर्ण करून घ्यावी, कारण की 2 तारखेनंतर राज्यात पाऊस होईल आणि या अवकाळी पावसाचा साहजिकच शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असं पंजाबरावांनी आपल्या नव्या हवामान अंदाजात स्पष्ट केलंय. म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन करावं. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा. याविषयी काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.